आपण इथं शुद्ध हळदीचं कुंकू तयार करतो. मार्च ते एप्रिल महिन्यापासून तयार करायला चालू करतो आपण. ते हळद आणणे, हळद फोडणे, त्याची पावडर करणे, त्याला परत कुंकामध्ये रूपांतर करणे आणि कुंकू वाळवल्यानंतर परत त्याला दळणे, हा 1-2-3 महिन्याचा कालावधी असतो. आषाढीच्या आसपास, आषाढीच्या कालावधीमध्ये 4-5 लाखाची उलाढाल होते. अमरावतीवरनं येतात, बेंगलोरपासून, कर्नाटकातले लोकंसुद्धा आपल्याकडे दर आषाढीला किंवा दर कार्तिकीला ह्याचं स्वतः येऊन ते काय पाहिजे ते त्यांना रिटेलमध्ये घेऊन जातात सगळं. पंढरपुरात आषाढी वारीची लगबग सुरू आहे आणि या निमित्ताने पंढरपुरात जे वारकरी येतात, लाखो वारकरी येतात आणि ते या ठिकाणी आपल्या गावाकडे जात असताना मोठ्या भक्तिभावाने येथील कुंकू असेल आणि बुक्का असेल ते घेऊन जातात आणि हे बनवण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहेत. आपल्यासोबत असेच एक व्यावसायिक आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून या व्यवसायात आहेत. काय सांगाल, काय नाव आहे आणि याची पूर्वतयारी कशी सुरू असते आषाढी वारीची? नमस्कार, मी गणेश सुगंधी. हा आपला गोपाळपूर रोडला जाताना श्री विठ्ठल इंडस्ट्रीज कुंकू कारखाना आहे. आपण इथं शुद्ध हळदीचं कुंकू तयार करतो आणि हे आपण कुंकू मार्च ते एप्रिल महिन्यापासून तयार करायला चालू करतो आपण. ते हळद आणणे, हळद फोडणे, त्याची पावडर करणे, त्याला परत कुंकामध्ये रूपांतर करणे आणि कुंकू वाळवल्यानंतर परत त्याला दळणे, हा 1-2-3 महिन्याचा कालावधी असतो. आणि आषाढीला आपल्याकडे भरपूर लोक येऊन इथं घेऊन जातात. कुंकवा व्यतिरिक्त आणखीन बुक्का असेल, आणखीन कुंकू असेल, आणखीन काय काय बनवलं जातं? आपल्याकडं कुंकूमध्ये कुंकूच तयार होतं फक्त. अष्टगंध वगैरे ते पण तयार होतं आपल्याकडं. आपण जर बघितलं तर मग आता किती उलाढाल होत असेल एकंदरीत? आता एकंदरीत 1-2 लाखाची उलाढाल होती. भरपूर उलाढाल होती चांगली. आषाढी 4-5 लाखाच्या आषाढीच्या आसपास, आषाढीच्या कालावधीमध्ये 4-5 लाखाची उलाढाल होती. ही उलाढाल किती दिवसात होती तरी? ही उलाढाल एक 15 ते 20 दिवसामध्ये होती. कारण तेवढ्या वेळातच पब्लिक जास्त येत आहे. म्हणजे समजा आता 18 तारीख ते 1 तारीख ह्या दरम्यान ही 1 तारखेला तर मोकळं होतं आपल्या इथं सगळं. असे काय वारकरी आहेत का जे वर्षानुवर्ष तुमच्याकडून बुक्का असेल, कुंकू असेल ते घेऊन जातात आणि दर आषाढीला या ठिकाणी तुमच्याकडे आवर्जून येतात? हो, आवर्जून येणारे भरपूर लोक आहेत आपल्याकडं. अमरावतीवरनं येतात, बेंगलोरपासून, कर्नाटकातले लोकंसुद्धा आपल्याकडे दर आषाढीला किंवा दर कार्तिकीला ह्याचं स्वतः येऊन ते काय पाहिजे ते त्यांना रिटेलमध्ये घेऊन जातात सगळं. रिटेल म्हणा, होलसेल म्हणा, ठोक म्हणा, सगळ्या पायात घेऊन जातात लोक आपल्याला. आषाढीत आता एवढा मोठा कारखाना चालवायच्यामुळे जर माणसं लागत असतील तर मग कसं मॅनेज करता येईल? माणसं तर लागतात. आता आम्ही स्वतः पण राबतोय, माणसं पण बाहेरचे आहेत, घरचे पण येतात. तेवढं काढावं लागतं आहे. कारण आता हे कसं आहे, घाण काम झालेलं आहे. लोकांना सगळ्याला इनशेड करून काम पाहिजे, पण इथं इनशेड करून मिळणार नाही. तर आता ह्याच्यावरून कळतंयच तुम्हाला. आपण जर पाहिलं तर हे व्यावसायिक गेल्या 3 ते 4 पिढ्यापासून या व्यवसायात आहे आणि आपण आता जर पाहिलं तर या कुंकू बनवायचं किंवा बुका बनवायचं काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि आषाढी वारीला लाखो भाविक भक्त या ठिकाणी पंढरपुरात येतात आणि हे कुंकू असेल, बुका घेऊन जातात. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.